नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपले एक सहकारी प्रशांत गायकवाड यांच्या निवासस्थानी आपण आता आलेलो आहे. सर्व सहकारी मित्र आहेत आणि त्यांनी नवीन वास्तू घेतली, त्याच्याबद्दल आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो. लवकरच आपण शुभेच्छेचा एक व्हिडिओ जाणून घेणार आहोत. नमस्कार. आज आम्ही आमच्या SSC ग्रुपचे 94 बॅचचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी आमचे लहानपणीचे वर्गमित्र प्रशांत गायकवाड यांच्या घरी नाश्त्याच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. खरं तर आमची ही जी भेट आहे ही सर्व मित्रांची प्रशांतनी जे शिक्षणानंतर आपल्या सर्व्हिसच्या माध्यमातून आणि आपल्या कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली आज एवढं मोठं जे स्वतःचं घर निर्माण केलेलं आहे, ह्या घराला भेट देण्यासाठी आम्ही आलो. त्यांनी नवीन या ठिकाणी इमारत बांधली. मुख्य बाजारपेठेमध्ये तळेगावमध्ये इमारत आहे. आज एवढं मोठी इमारत बांधणं म्हणजे तोंडाचं काम नाही आहे. प्रशांतनी त्याचं शिक्षण पूर्ण आल्यानंतर खूप कष्ट केले, प्रामाणिकपणे सर्व्हिस केली आणि त्या सर्व्हिसच्या माध्यमातून त्यांनी आज हे आपलं वैभव निर्माण केलेलं आहे. आणि ते वैभव पाहण्यासाठी आम्ही आमचे सर्व बालपणीचे मित्र या ठिकाणी आलेलो आहोत. इथं आल्यानंतर आम्हाला खास प्रशांत आणि वहिनी असतील यांनी चांगली नाश्त्याची मेजवानी या ठिकाणी दिलेली आहे. मी गायकवाड परिवाराचं या ठिकाणी आमच्या SSC ग्रुपच्या वतीने धन्यवाद मानतो. आणि मैत्री टिकवण्यासाठी, लहानपणीची मैत्री टिकवण्यासाठी सर्व मित्रांनी असं एकत्र आलं पाहिजे याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज आमचा SSCचा जो 94 बॅचचा जो ग्रुप आहे हा ग्रुप आहे. आणि प्रशांतचं पुन्हा एकदा धन्यवाद. याला दाखव त्याला बोलू नका, तू थांबायचा नाही. तो अरे थोडक्यात 15 मिनिटं अरे दोन शब्द दामपुसे आज आपण सर्वजण 1994ची बॅच SSC बॅच आज प्रशांतकडे आलो आणि प्रशांतने जो नाश्त्याचा म्हणजे जो काही कार्यक्रम ठेवला ते एक निमित्त झालं. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे एकत्र भेटलो. असेच कार्यक्रम आपण वरच्यावरती करत राहू आणि एकत्र येत राहू एवढंच मला वाटतं. आणि आज जे काही नियोजन केले त्याबद्दल धन्यवाद मानतो. किशोरने आता जे भाषण केलं ते भाषण आपल्या सर्वांना प्रेरणादायी नक्कीच आहे. पण या प्रेरणादायीसाठी आता पुढल्या हप्त्यामध्ये आपल्या सगळ्या कोर्टाची सोय करण्याकरता किशोरच्या घरी आपण सर्वांनी नाश्त्यासाठी आणि संध्याकाळी जेवणासाठी खास करून मटणाचं जेवण आहे या सर्वांची त्याची नोंद घ्यायची. आणि आपण हे प्रेसमध्ये डिक्लेअर करतोय सगळ्यांसाठी त्याकरता ही प्रेस कॉन्फरन्स भरवली होती. त्याचं सर्वांनी स्वागत केलेलं आहे. सर्वांनी पुढल्या रविवारी मटणाचं जेवण किशोर